बीडच्या चोरांचा सोलापुरात उच्छाद, फौजदार चावडी पोलिसांकडून चेन स्नॅचिंग गुन्हा उघडकीस, आरोपींना 1 दिवसांची पोलीस कोठडी। या प्रकरणात फिर्यादी रुपाली संतोष अहिर सिंग राहणार 7 डांगेनगर बाळे सोलापूर या दिनांक 6 मे 2025 रोजी रात्री 8:15 वाजताच्या सुमारास त्यांच्या ॲक्टिवा स्कूटीवरून त्यांच्या मुलीस बाळ्याकडे जात असताना लोखंडी पाचचारी पुलाच्या पुढे मडकी वस्ती इथं आले असता पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील 2 अनोळखी इस्मांपैकी मागे बसलेल्या इस्मानं फिर्यादी रुपाली संतोष अहिर सिंग यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळवून नेलं होतं। याबाबत रुपाली संतोष अहिर सिंग यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली होती। फिर्यादीनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 304-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। फौजदार चावडी पोलिसांकडून या घटनेचा तपास जलद गतीने सुरू होता। हा तपास सुरू असतानाच यापूर्वी घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीच्या शोधात असताना पोलिसांनी एक आरोपी निष्पन्न झाला। तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी निष्पन्न झाले। बीड जिल्ह्यातील हे 5 आरोपी असल्याचं पोलिसांना आढळून आले। गुप्त बातमीदारामार्फत या आरोपींची माहिती काढली असता गुन्ह्यातील 5 आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं राहुल राजाराम गायकवाड वय वर्ष 20, प्रकाश गंगाधर धोत्रे वय वर्ष 24, अंबादास उर्फ अमोल अंकुश गायकवाड वय वर्ष 21, सागर नवनाथ जाधव वय वर्ष 21, विकास रमेश जाधव वय वर्ष 21, सर्वच राहणार दगडी शहाजहानपूर पांगरी रोड बीड। ताब्यात घेतलेल्या आरोपींनी त्यांच्या इतर 2 साथीदारांसमवेत गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। अटकेतील आरोपींना 1 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं ठोठावली आहे। आरोपींकडून एकूण 7.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी व 3 स्मार्टफोन असा एकूणच 5,96,000 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानं पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली व फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस हवालदार प्रवीण चुंगे, बसवराज परीट, पोलीस नाईक शिवानंद भिंदे, आयाज बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद वटकर, कृष्णा बडुरे, विनोद कुमार पुजारी, अमोल खरटमर, ज्ञानेश्वर गायकवाड, शशिकांत दराडे, अर्जुन गायकवाड, तौसिफ शेख, अतिश पाटील, अजय चव्हाण, सचिन लवटे, सुधाकर माने, सूरज सोलवणकर यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे। महिन्याभरात सोलापूर कमिशनरेटमध्ये साधारण 5 चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या। यामध्ये प्रामुख्याने 2 फौजदार चावडी पोलीस स्टेशन, 1 जेल रोड, 1 सदर बाजार आणि 1 विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झालेली होती। या सगळ्या एकाच गँगनी केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गेल्या आणि फौजदार चावडीच्या गुन्हे शोध पथकाने याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना शिताफीने या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून 5ही गुन्ह्यातला एकूण 5,96,000चा मुद्देमाल चेन स्नॅचिंगमधला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे।